सकाळच्या सत्रामध्ये पहिली मॅच आपण पाहता या ठिकाणी. पहिलाच बॉल ऑन साईडला अगदी खेळायचा प्रयत्न करत होते, पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. खऱ्या अर्थानं सकाळचं सत्र आहे, थोडी विकेट देखील आपण पाहतो, थोडीशी आता इथून दमट देखील आपल्याला पाहायला मिळेल आणि तिथे मात्र गोलंदाज थोडेसे वर्चस्व दाखवत असताना पहिल्याच बॉलवरती इथून पहिला बॉल निर्धाव आला आहे. सुपर 10च्या लढतीला सुरुवात झाली आहे. अगदी आपण पाहताय सुधाकर भाऊ घारे फाउंडेशन आणि त्यांच्या विपक्षामध्ये झांजे ब्रदर्स ही मॅच आपण पाहताय. यावेळी मिस टायमिंग आहे हवेमध्ये, स्वतः गोलंदाज आले, चेंडू खाली झेल कॅरी झालाय, कॉटन बोल्ट इथून पहिल्या बॉलवरती निर्धाव, दुसऱ्याच बॉलवरती विकेट आली आहे. गणेश चौकट यांना परतावा लागेल, पहिला आदरा मिळतोय. तुझी जांजे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. साहेबांना विनंती आहे व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत. हलक्या हातानं कट करण्याचा प्रयत्न, वेग होता या गोलंदाजाकडे. आपण पाहताना अक्षय भगत गोलंदाजीसाठी आहे, त्याच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थानं थोडंसं डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु त्याचा वेगापुढे खऱ्या अर्थाने ते आता फलंदाज थोडेसे बॅकफुटवरती आपल्याला पाहायला मिळतात. तिसरा बॉल इथून मात्र फेस करत असताना अगदी आपण पाहताना एक विकेट आली आहे आणि 2 बॉल निर्धाव आलेत. यावेळी कट केला, इनफिल्डला क्लिअर केला, पॉइंट मधून बॉलला काढलाय, बॉल चाललाय डीप पॉइंट सीमा रेषेच्या पलीकडे, हिते आलाय या इनिंगचा पहिला चौकार. चौकार आला, चौकारानं धावा अगदी आपण पाहताय स्वतःचा संघाचा अकाउंट इथे ओपन केलाय. विजय आखाडे, परंतु त्याचनंतर दुसराच बॉल अगदी आपण पाहतोय गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं आणि इथून मात्र आणखीन एक डॉट बॉल. अक्षय भगत खऱ्या अर्थाने ओळख आहे अक्षय भगतची, सातत्यानं व्हेरिएशन मध्ये गोलंदाजी करतो. अगदी त्याच्याकडे दोन्ही कट आहेत, त्यानंतर बाउन्सर देखील, फुल लेनचे बॉल देखील फेकू शकतो. प्रत्येक बॉल वेगळ्या टप्प्यावरती आणि अगदी नियंत्रणामध्ये गोलंदाजी करण्यामध्ये ओळख आहे अक्षय भगत गोलंदाजीसाठी. पुनश्च एकदा थोडासा पुढे ठेवला, परंतु या चेंडूवरती देखील आपल्याला स्विंग पाहायला मिळाला, स्विंग अँड मिस झाला आणि इथून निर्धाव चेंडू आलाय. पहिल्या षटकाचा खेळ इथून समाप्त झाला. धाव फलकावरती आपण पाहताय 4, विकेट आली आहे 1. प्रथम सत्रामध्ये बॅटिंग करत असताना जांजे ब्रदर्स टीमची. नेक्स्ट ब्रदर्स आणि त्यांच्या विरोधात 40-40 वॉरियर्स. दोन्ही टीमच्या कॅप्टनला आम्ही रिक्वेस्ट करतोय, इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं कंपल्सरी आहे. जो कर्णधार उपस्थित असेल आणि त्याचा प्रतिस्पर्धी कर्णधार उपस्थित नसेल, तो जो संघ कर्णधार उपस्थित असेल त्याला टॉस विन दिलं जाईल, हे लक्षात असू द्या. एक ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 4 धावा धाव फलकावरती आहेत, 1 विकेट इथून गमावलाय. बॅटिंग करत असताना झांजे ब्रदर्स टीमनं कदाचित दोन्ही कर्णधार जर का उपस्थित राहिले नाहीत तर 4 षटकांची मॅच खेळवण्यात येईल, हे लक्षात असू द्या. चला नेक्स्ट मॅच साठी AR ब्रदर्स आणि 40-40 वॉरियर्स दोन्ही टीमचे कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत आणि जे काही सूचना आहेत ते खऱ्या अर्थानं तुमच्यापर्यंत पोहोचवल्या देखील आहेत. चला टाइमपास नकोय, टायमर आपल्यासाठी सेट करण्यात आला आहे. 5 षटकांची मॅच आहे, 25 मिनिटांमध्ये तुमची 5 षटकं इथून कंप्लीट होणं फार गरजेचं आहे. नाहीतर मग चौथा षटक जर का तुमचं 20 मिनिटांमध्ये कंप्लीट झालं नाही तर 5व्या षटकामध्ये एक फिल्डर हा 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये असेल. साहिल लोंगले आलाय गोलंदाजीसाठी आपण पाहताय.
पहिलाच बॉल अगदी स्विंग अँड मिस केलाय. बाला मोरे ऑन स्ट्राईक आहे आणि त्याच्या विरोधामध्ये साहिल लोंगलेचा हा बॉल आपण पाहतोय. उंच पुरासा गोलंदाज आहे. एक 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 यंगस्टर आपल्याला पाहायला मिळतोय चिंचोली टीमकडनं. खऱ्या अर्थानं अक्षय भगतच्या तालमीमध्ये खऱ्या अर्थानं शिकत असलेला हा गोलंदाज. चांगली गोलंदाजी राहिली आहे साहिल लोंगलेची. फुलर लेनचं अगदी ब्लॉक केलं होतं. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. इथे फलंदाज पोहोचले जात आहेत आणि एक धाव इथून मात्र कंप्लीट झाली आहे. थोडीशी समजदारी दाखवली जाते बाला मोरेच्या माध्यमातून. योगेश, खरं तर एक साहिल लोंगले ISPL मध्ये चमकलाय. काय चमकदार कामगिरी केले. तो उमरोलीचा आणि हा चिंचवलीचा. 3 खेळाडू चिंचवलीचे आहेत. अक्षय भगत टीमचा कॅप्टन बॉलिंग करतोय. साहिल लोंगले आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आहे केदार भगत. आणखीन एक चांगला बॉल थोडासा दूर ठेवला पहा. प्रत्येक बॉलचा जर आपण विचार करायला गेलो तर अचूक टप्पा आहे. प्रत्येक बॉलवरती टप्पा जर पाहायला गेल्यानंतर एक वेगळा टप्पा आपल्याला इथून पाहायला मिळतो. व्हेरिएशन खऱ्या अर्थानं प्रत्येक बॉलवरती आणतोय. आणि जर पाहायला गेल्यानंतर यंगस्टर आहे आणि यंगस्टर मात्र अगदी एक अनुभवी फलंदाजाच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थानं चांगली गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. आणि कर्जत प्रीमियर लीगचा उद्देशच आहे की इथून जर का तुमची चमकदार कामगिरी झाली ना तर तुमचं अगदी फ्युचर आपण पाहताना ते ब्राईट असतं. टप्पाचा बॉल असं पाहितलं होतं. फलंदाज पुढे सरकतात लगेच आपली व्हेरिएशन बदलली. टप्पा थोडासा पाठीमागे टाकला आणि तिथून देखील आणखीन एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. काय कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारली जाते साहिल लोंगले या गोलंदाजाच्या माध्यमातून. अगदी दुसऱ्याच ओव्हरमध्ये आपण पाहतो सेकंड पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी करत असताना साहिल लोंगले एक जबरदस्त गोलंदाजी करतोय. ऑन साईडला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. एक धाव इथून कंप्लीट झाली आहे. पूर्णपणे खऱ्या अर्थानं बॅकफूटवरती ढकलण्याचं काम केलं जात आहे. झांजे ब्रदर्स टीमची बॅटिंग लाईन फार मोठी आहे आणि अशा तगड्या स्टारकास्ट समोर चांगली गोलंदाजी आत्तापर्यंत राहिली आहे. सुधाकर भाऊ फाउंडेशन या टीमची चांगली गोलंदाजी आत्तापर्यंत आपण पाहताय. अक्षय भगतनं चांगला स्टार्ट मिळवून दिला. त्यानंतर मात्र साहिल लोंगले खऱ्या अर्थानं तो स्टार्ट कायम ठेवत असताना आत्तापर्यंत त्याने या षटकामध्ये चेंडू फेकलेत ते 5 आणि धाबा खर्च केला त्या अवघ्या 2. ऑन साईडला खेळायचं होतं. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. आणखीन एक निर्धाव चेंडू. काय कमालीची गोलंदाजी राहिली आहे. या षटकामध्ये धाबा खर्च केल्या साहिल लोंगलेनं त्या अवघ्या 2. जबरदस्त गोलंदाजी. मला ही सूचना केली जाते. आज आपल्याला 9 मॅचेस इथून कव्हर करायचे आहेत. त्याच्यामुळं जास्तीत जास्त टाइम आपल्याला वाचवणं फार कमी राहील. त्याच्यामुळं एकत्रित येऊ नका. अगदी कमीत कमी वेळामध्ये इथून आपल्याला मॅचेस कव्हर करायचे आहेत. पहिली इनिंग 25 मिनिटांच्या आतमध्ये समाप्त होणं फार गरजेचं राहील. नेक्स्ट मॅच AR ब्रदर्स आणि त्यांच्या विरोधात 40-40 वॉरियर्स. आपण टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये या. फटका चांगला आहे. अगदी एक्स्ट्रा कव्हर मधून काढला. डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. सिंगल धाबेतून कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धाबेसाठी खऱ्या अर्थानं नकार देण्यात आला. एकच धाबेतून कंप्लीट आहे. सकाळचं सत्र आहे. थोडंसं ड्यू फॅक्टर देखील आहे. बॉल कदाचित ट्रॅव्हल होतं थोडंसं कठीण असतं आणि या सकाळच्या सत्रामध्ये खऱ्या अर्थानं थोडंसं समजदारीचं क्रिकेट खेळणं फार गरजेचं असतं आणि ते आता जर पाहायला गेलं ना तर बाला मोरे आणि त्याच्या साथीनं आपण पाहताय ना या ठिकाणी विजय आखाडे हे 2 फलंदाज करत असताना पाहायला मिळतात. चांगला बॉल अक्षय भगत पुनश्च एकदा सेकंड स्पेल मध्ये आला. 30 यार्ड सर्कलचं रिस्ट्रिक्शन हटवलं गेलं. त्यानंतर मात्र पुनश्च एकदा तिसऱ्या षटकामध्ये अक्षय भगत आपल्याला पाहायला मिळतंय. चांगली गोलंदाजी राहिली आहे. अक्षय भगत टीमचा कॅप्टन आहे. कॅप्टनला इथून माहिती आहे मी जर का चांगली कामगिरी केली ना तर माझे साथी देखील तिथून चांगलीच कामगिरी करतील. ऑन साईडला टर्न केलाय आणि इथून जर पाहायला गेलं तर पुनश्च एकच धाव. एक धाबेंसाठी मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करावा लागतोय झांजे ब्रदर्स टीमला. खऱ्या अर्थानं आपण पाहताय टॉस जिंकला सुधाकर भाऊ गारे फाउंडेशन टीमनं आणि त्यानंतर अगदी फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला. मी तर म्हणेन आत्तापर्यंत फिल्डिंग करण्याचा जो डिसिजन घेतला त्याच्यामध्ये आत्तापर्यंत त्यांच्या बाजूने हा डिसिजन पाहायला मिळतोय.
फटका चांगला आहे, पुढे येऊन सरकून हा फटका खेळला होता, परंतु हवेमध्ये विशाल माली त्या ठिकाणी पाहायला मिळतोय, तो चुकी करणार नाहीये, त्यानं पकडलाय झेल. सेकंड विकेट झांजे ब्रदर्स टीमला. एक महत्वाची सूचना, 3 ओव्हर समाप्त झाल्यानंतर ड्रिंक्स ब्रेक होतोय. दोन्ही एक्स्ट्रा प्लेयरला विनंती आहे की आपण रेडी राहा, कारण आज आपल्याला अगदी वेळेत सामने पार पाडायचे आहेत. कोणतेही दिरंगाई करून चालणार नाही. खेळाला वाव देणं महत्वाचं, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की 5-5, 4-4 ओव्हरच्या मॅचेस किमान लास्ट पर्यंत देखील व्हायला हव्यात. आपला प्रयत्न चालू आहे या 5 ओव्हरच्या, आणि पुढच्याही मॅचेस असतील, जर का वेळ मिळालाच तेवढा तर आपण त्याही 5 ओव्हरच्या करू, कारण खेळ होणं फार गरजेचं आहे. आणि अंपायर्सला विनंती आहे की आज कोणालाही टीम मीटिंग घेऊ देऊ नका, सक्त ताकीद द्या सर्वच संघांना. आणि हे लक्षात असू द्या, सुरुवातीलाच आपण सांगितलंय कॅप्टनच टॉससाठी येईल. चांगला बॉल, चांगला बॉल, आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. सातत्यानं शॉर्ट बॉलचा वापर केला जातोय, परंतु दोन्ही कट करतोय. अगदी ऑफ ऑफ ब्रेक देखील आणि लेग ब्रेक देखील, आणि फलंदाज देखील विचारात पडलेत की नक्की बॉल आता कोणता येणार आहे. आणि त्याच्यामध्ये अगदी आपण पाहतोय गोलंदाज अक्षय भगत इथून मात्र थोडंसं वर्चस्व प्रस्थापित करत असताना आतापर्यंत आपण पाहताय धाबा धावफलकावरती 8. ऑन साईडला ताकदीचा वापर, चेंडू हवाई सफर, चाललाय बॉल मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. कपिल झोमटेच्या बॅटमधून आलाय या इनिंगचा पहिला शॉट. तीन ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 3 ओव्हरमध्ये धाबा धावफलकावरती 14 आल्यात. एक षटकार अक्षय भगतच्या विरोधामध्ये कपिल झोमटेच्या बॅटमधून आला, जो खऱ्या अर्थानं 4थ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. कपिल झोमटे खऱ्या अर्थानं एक अष्टपैलू दर्जाचा खेळाडू आहे. भडबल गावाला खऱ्या अर्थानं बिलॉंग करत आहे. फार चांगला खेळाडू आहे, आणि त्याच्या अगदी बॅटमधून 4थ्या क्रमांकावरती आल्यानंतर आज षटकार आपल्याला पाहायला मिळाला. आता त्याला देखील माहिती आहे इथून धाबा येणं फार गरजेचं राहील. 5 षटकांची मॅच आहे, किमान आता 40+ धाबा तरी धावफलकावरती बनवाव्या लागतील. आणि त्याच प्रयत्नामध्ये आता इथून अगदी आपण पाहताय बाळा मोरे आणि त्याच्या साथीनं कपिल झोमटे आपल्याला पाहायला मिळेल. झांजे ब्रदर्स टीमकडनं बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करायची आहे, खऱ्या अर्थानं टॉस गमावला आणि बॅटिंग त्यांच्या वाट्याला आली, आणि ती बॅटिंग स्वीकारत असताना आतापर्यंत 3 षटकामध्ये धाबा धावफलकावरती 14 आहेत. 2 विकेट इथून गमावल्यात झांजे ब्रदर्स टीमनं. इथे लोअर फुलटॉस ऑन साईडला त्या ठिकाणी धनराज कांबेरे, 1 बाउन्स बॉल सीमा फार, ही ते आलाय चौका. फलकावरती आपण पाहू शकता 18 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल ऑन साईडला धनराज कांबेरे आहेत, आणि यावेळी झेल कॅरी झालं, परंतु पंचांनी इथे सांगितलंय नो बॉल. नो बॉल आहे त्याच्यामुळं, आणि इथे तिसऱ्या पंचांकडे रेफर करण्यात आलाय. tenniscricket.in ची संपूर्ण टीम या स्पर्धेला कव्हर करते. आता त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं तिसऱ्या पंचांच्या मदतीनं हा डिसिजन या ठिकाणी तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल, चेक केलं जातं, आणि इट्स अ नो बॉल.
इथे अगदी स्लॉट मध्ये होता, पाठवलाय आउट ऑफ द पार्क. इथे आला बिग 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 षटकार. मी तर म्हणेन जाजे ब्रदर्स टीम हीच प्रतीक्षा करत होती. एखादी चुकी फिल्डिंग करणारी टीम कडनं होईल, एखादा गोलंदाज कोणती तरी चुकी करेल आणि तिथून आम्ही अटॅकिंग क्रिकेटला सुरुवात करू. आणि ती एखादी चुकी अगदी 4थ्या षटकामध्ये आपण पाहताना ऋतिकनं केलं. एक फुलटॉस बॉल टाकला, त्याच्यावरती चौकार आला. दुसरा नो बॉल, त्याच्यावरती विकेट आली होती, परंतु 2 धावा त्या ठिकाणी पाहायला मिळाल्या. त्यानंतर षटकार आणि त्यानंतर अगदी आपण पाहतो ही दुहेरी धाव. धावा थांबल्या होत्या, धावा येत नव्हत्या. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये चालू होता धाब्यांसाठी, परंतु जो नो बॉल आला त्यानंतर तो संघर्ष अगदी सुटला गेला. आणि आता धावा धावफलकावरती आपण पाहू शकता त्या 29 धावा या धावफलकावरती पाहत आहे. 4थं षटक प्रगतीपथावरती ऋतिकचं. डावखुरी हाताचा हा गोलंदाज आहे, सकाळच्या सत्रामध्ये गोलंदाजी करतोय. इथे पुनश्च एकदा आखूड टप्प्याचा बॉल, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, परंतु त्यांच्या आवाकाच्या बाहेर बॉलला पाठवलाय. वाईड इज लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. इथे आलाय आणखीन एक षटकार. पस्तीस धावा धावफलकावरती आहेत. 35 धावा धावफलकावरती. बाला मोरे हीच वाट पाहत होता, हीच प्रतीक्षा करत होता. एखादा मोमेंटम पाहिजे होता त्यांना आणि तो आला. आणि तिथून अगदी मोमेंटम शिफ्ट झालाय. अगदी युटर्न करत असताना आता झांजे ब्रदर्स टीम इथून मात्र एक चांगल्या टोटल पर्यंत पोहोचली आहे. 35 धावा धावफलकावरती आहे. 4थं षटक प्रगतीपथावरती असताना संघर्ष चालू होता. धावा येत नव्हत्या. अक्षय भगत आणि साहिल लोंगलेनं जे षटक टाकलंय ना, त्याच्यानंतर ऋतिकवरती आक्रमण. पुनश्च एकदा यावेळी लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी अक्षय गायकवाड. त्यानं मात्र झेल कॅरी केली आहे. अगदी ऑस्ट्रेलियन स्टाईलनं हा झेल कॅरी केलाय आणि फलंदाज इथून होतोय बाद बाला मोरे. बाला मोरे खऱ्या अर्थाने इथून बाद झालाय. बाला मोरेनं चांगली इनिंग साकारली खऱ्या अर्थानं. तब्बल त्याच्या बॅटमधून आपण पाहताना 22 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. भूषण मोरगे 5व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पहिलं सत्र चालू आहे. बॅटिंग करते झांजे ब्रदर्स टीम आणि धावा धावफलकावरती त्या 35. 3 विकेट इथून गमावल्या. इथे पुनश्च एकदा मिस टायमिंग आहे. हवेमध्ये क्षेत्ररक्षक आले, चेंडू खाली, झेल ड्रॉप. झेल ड्रॉप झाला. 2 धावा इथून पाहायला मिळतात. सोपा झेल होता, पोहोचले होते. कॅरी करणं फार गरजेचं होतं. इथून एक एक चुकी तुम्हाला कदाचित फार मोठी शिक्षा देऊन जाईल आणि तीच चुकी आता अक्षय गायकवाडकडनं होताना पाहायला मिळाली. एक झेल कॅरी केला होता आणि धावा धावफलकावरती 37 धावा धावफलकावरती आणि दुसरा झेल इथून मात्र ड्रॉप झाला. नेक्स्ट मॅच मी विनंती करतोय दोन्ही कॅप्टन AR ब्रदर्स आणि 40-40 वॉरियर्स आपण टॉस साठी या. पाहुण्यांचा सत्कार आपण करतोय. देवा भोईर यांना विनंती आहे. सन्माननीय मोतीरामजी घरत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, आपण त्यांना सन्मानित करावं. मोतीरामजी घरत साहेब मुख्य मंचावरती उपस्थित आहेत, आपण त्यांना सन्मानित करावं. त्याचबरोबरीने स्कोर 37 आहे, 37. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक षटक अद्यापही बाकी आहे. या ओव्हरमध्ये बाळा मोरेच्या बॅटमधून धावा आल्या. या धावा फार महत्त्वाच्या आहेत. नेक्स्ट मॅच टॉससाठी या. मोतीरामजी घरत साहेबांचा सन्मान होतोय. त्याचबरोबर जितेंद्रजी घरत साहेब या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. माफी असावी, जितेंद्रजी झांजे साहेब उपस्थित आहेत. आपल्या संघाचा सामना पाहण्यासाठी त्यांची उपस्थिती आम्हाला इथे लाभले. जितेंद्रजी झांजे साहेबांचा सत्कार इथे संपन्न होणार आहे.
देवा भोईर यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण आज सन्मान करावा. पहिलाच बॉल धनराज कांबेरेचा, त्यावरती केले कपिल झोमटेने आक्रमण. झोमणारा हा षटकार. ते सन्मानित करण्यात येईल. देवा भोईर यांना विनंती की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय नितीनजी जांजे साहेबांचा सत्कार आपण करावा. षटकाराचं प्रत्युत्तर दिलंय. पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर धनराज कांबेरेने विकेट घेतले कपिल झोमटेची. घेतला. नितीनजी जांजे यांचा सत्कार इथे संपन्न होतोय. धन्यवाद. सर्व पाहुण्यांचे आम्ही इथे स्वागत करतोय. षटकाराने स्कोर झाला 43, विकेट गेल्या 4 चेंडू अद्यापही शिल्लक आहेत. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. कॅप्टनच टॉसला असेल ही सूचना आपण पहिल्यापासून दिले. विकेट आली आहे. 40-40 वॉरियर्स टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. AR ब्रदर्स आपला कॅप्टन लगेच पाठवा. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. कपिल झोमटे इथून बाद झाला. ज्या कपिल झोमटेनं खऱ्या अर्थानं संघर्ष केला होता. कपिल झोमटे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता, त्याच्या बॅटमधून पहिला षटकार आला आणि त्यानंतर मात्र धाबा येण्यास सुरुवात झाली होती. त्या कपिल झोमटेच्या बॅटमधून अगदी आपण पाहतो या ओव्हरमध्ये देखील एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर तो देखील बाद झाला. परंतु आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला टीमचा कॅप्टन आपण पाहताय जीत मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 6व्या क्रमांकावरती चला मॅच चालू करा. 6व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय जीत टीमचा कॅप्टन धनराज कांबेरे. एक मोठा फटका त्याच्या विरोधामध्ये जरूर आला, परंतु त्यानंतर त्याने कपिल झोमटेची जी विकेट हवी होती ती विकेट त्याने मिळवली आहे. परंतु नॉन स्ट्राईक एंडवरती आपण जर पाहायला गेलो ना तर भूषण मोरगे आपल्याला पाहायला मिळतात. चांगला बॉल होता, अगदी बाहेर टाकला होता. बॅटची कडा घेऊन पाठीमागे बॉल निघाला. तिथे फ्लाइंग स्लिपला चांगलं क्षेत्ररक्षण एकच धाबेतून कंप्लीट होताना पाहायला मिळते. एका धाबेने धावफलक अगदी आपण पाहताय 44 धावा या धावफलकावरती आहेत. पहिल्या सत्रातील अजूनही जर विचार करायला गेलो ना तर 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. या 3 बॉलमध्ये आता बॅटिंग करणारी जांजे ब्रदर्स टीम हेच म्हणत असेल की एखादा मोठा फटका जर इथून आला तर एक चांगली नाही तर फायटिंग टोटल इथून मात्र उभी राहील आणि त्याच प्रयत्नामध्ये असेल फलंदाज. इथे फटका तर चांगला आहे, लॉप केलाय. हा अगदी ब्लॅक स्क्रीन वरती चेंडू आदळलाय, सीमा पार. इथे भूषण मोरगेच्या भाट मधून आलाय हा षटकार. शेवटचा बॉल पहिल्या सत्रातील आपण पाहत आहे. पहिल्या 3 ओव्हरमध्ये धाबा जर पाहायला गेल्या ना तर अवघ्या 14 आपल्याला पाहायला मिळत होत्या, परंतु त्यानंतर 4थ्या षटकाला सुरुवात झाली आणि धाबा यायला देखील सुरुवात झाली. पुढे येऊन हा फटका सजवला. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आहे, झेल कॅरी झालाय. शेवटच्या बॉलवरती विकेट आली आहे भूषण मोरगेची. मोठा फटका हवा होता, त्या प्रयत्नामध्ये होता, ताकद थोडीशी जनरेट करू शकले नाहीये आणि ते शेवटच्या बॉलवरती विकेट आली. पहिल्या सत्राचा खेळ इथून समाप्त झालाय. पहिल्या सत्र समाप्तीनंतर धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 50. आता टार्गेट असेल सुधाकर भाऊ फाउंडेशन या टीमच्या अगेन्स्ट ते 51 या धावसंख्येचं. आणि जशी मॅचला होईल सुरुवात आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये करणार आहोत बदल. या आवाज ऐकणार आहोत व्हॉइस ऑफ कर्जत समीर सोबने यांचा. चला जाऊया जिथे आपण पाहताय एकीकडे AR ब्रदर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळेल 40-40 वॉरियर्स.
चला 40-40 वॉरियर्स टीमचे कर्णधार हर्षल लोंगले इम्पॅक्ट प्लेयर जीत जीत कैलास आहे. ओके. हॅलो हॅलो. टॉस आपण इथे घेतोय. सन्माननीय मोतीरामजी घरत साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण करावा. एका बाजूला ए आर ब्रदर्स पहिल्यांदा या स्पर्धेमध्ये आज संघ खेळला आणि दुसऱ्या बाजूला 40-40 वॉरियर्स हर्षद देखील इथे उपस्थित झालाय. अमोल मोडक एका बाजूला ए आर ब्रदर्स टीम कडून अमोल मोडक आणि दुसऱ्या बाजूला 40-40 वॉरियर्स हर्षद. 5 ओव्हरचा सामना असेल. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे आणि पावड्यांच्या शुभ हस्ते आपण इथे करतोय टॉस. प्रचंड क्रिकेट प्रेमी आहेत मोतीरामजी घरत साहेब. नेहमी स्पर्धा असल्या की त्या पाहायला येतात. कबड्डीवरती देखील प्रेम आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते इथे टॉस होतोय. टॉस जिंकलाय तो 40-40 वॉरियर्सने. पाहुण्यांना विनंती आपण असं नसतो बा काय निर्णय असेल. फिल्डिंग. सकाळचं सत्र आल्हाददायक वातावरण आहे. मजा येईल मॅच खेळायला. हो मजा येईल. दोन्ही टीमला शुभेच्छा. जास्त वेळ घेणार नाही कारण आज आपल्याला 9 मॅचेस मात्र इथे कव्हर करायचे आहेत. चला सलामीची जोडी मैदानात दाखल करा त्वरित. पहिला सामना इथे रंगतोय. जांजे ब्रदर्स विरोधात सुधाकर भाऊ गारे फाउंडेशन. त्यांच्यानंतर 40-40 वॉरियर्स विरोधात ए आर ब्रदर्स. या दोन संघादरम्यान देखील टॉस झालाय. तिसरा सामना असेल श्री 11 बादशाह वॉरियर्स विरोधात ध्रुवी एंटरप्राइजेस कडाव. चौथा सामना आर आर फाउंडेशन वर्सेस वसीम 11 नेरळ. आणि पाचवा सामना रियान ध्रुविका 11 त्यांच्या विरोधात मात्र असेल आर्यन 11 जय बाबा वॉरियर्स. हे नाव चर्चेत राहिले खूप. जय बाबा वॉरियर्स. सलामीची जोडी मैदानात दाखल झाले. अक्षय भगत आणि त्याचबरोबरीने दशरथ देशमुख. पाहता संघ मालक सगळे सज्ज झालेत. प्रत्येकाला KPL जिंकायची आहे. स्वतः अजयजी घरत त्याचबरोबर प्रफुल्लजी भोईर अर्थात पिंट्या भोईर ही त्यांची ओळख. मोतीरामजी घरत साहेब देखील इथे उपस्थित झालेत कारण त्यांच्या सुपुत्राचा संघ मात्र इथे खेळतोय मैदानात. नितीनजी झांजे प्रशांतजी झांजे देखील उपस्थित आहेत. जितेंद्र झांजे यांचं देखील आगमन झालंय. बरेचसे वरेकर देखील इथे उपस्थित झालेत. त्यांना स्पर्धा जिंकायचे. गेल्या वर्षी एक पारितोषिक पटकावले त्यांनी परंतु त्यांना चॅम्पियन बनायचं. प्रत्येकाचं स्वप्न आहे KPLचं चॅम्पियन बनायचं. विकास गवळे यावर्षी काय ऑफर ना हॉटेल बिटेलची द्यायला पाहिजे विकासने. त्याच्याकडे बरेच हॉटेल्स असतात ऑफर्स असतात. चला मॅचला करतोय सुरुवात. 30 बॉल 51 धावा करायचेत झांजे ब्रदर्स टीमला.
पहिलं षटक जीत रोजारियो. बॅटची कडा घेतले, शॉट थर्डमॅनला. खरं तर चान्स बनला होता, हाफ चान्सला फुल चान्स मध्ये कन्वर्ट करायला हवं होतं, अर्थातच ग्रॅप करायला हवं होतं. अक्षय भगतची विकेट होती फार महत्वाची. पहिल्याच बॉलवरती बाहेरचा चेंडूवरती छेडछाड करण्याचा प्रयत्न झाला. एक धाव फलकावर. 30 बॉल 51. आता 29 चेंडू 50 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. प्रसादजी थोरवे आणि संकेतजी बासे यांच्या वतीने आम्हाला जे टी शर्ट्स तुम्ही पाहताय खेळाडू परिधान केलेले, हे टी शर्ट्स आम्हाला त्यांनी पुरस्कृत केले. त्यांचे मनापासून आभार. सहकार्य त्यांचं लाभलंय. पुन्हा बॅटची कडा घेतले. चांगली गोलंदाजी जीत रोजारियो कडून. हा फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये थोडं चार्जअप राहावं लागेल झांजे ब्रदर्सला, परंतु दोन्ही फलंदाज संधी मिळाली धाव घेण्याची, परंतु ते धावले नाहीत, थोडे शांत राहिले. फक्त एकच धाव. प्रितेशजी बोंबे, अंकुशजी बोंबे साहेब यांच्या वतीने बाईक पुरस्कृत करण्यात आलेली आहे. संपूर्ण KPL साठी पाण्याची व्यवस्था आम्हाला रवींद्रजी भोईर, त्यांचे मनापासून आभार. या संपूर्ण कर्जत प्रीमियर लीग साठी आमदार साहेबांचं सहकार्य आम्हाला लाभलंय. सॉफ्ट हँडने मात्र इथे फटका खेळण्याचा प्रयत्न होता. डिफेन्सिव्ह स्ट्रोक. दोन धावा धाव फलकावर. चांगला कॉल अक्षय भगत कडून. हातातून चेंडू निसटला होता, परंतु धाव नव्हती, नक्कीच धाव नव्हती तिथे. मिड ऑफला प्लेअर त्याच्या अगदी हातामध्ये वेगाने हा चेंडू गेला. जीत रोजारियो माथेरानचा खेळाडू आहे. पहिल्याच मॅच मध्ये त्याने सांगितलं की मी फॉर्म मध्ये असू दे किंवा नसू दे, झांजे ब्रदर्स पॅकर नेहमी माझ्यावरती विश्वास दाखवतात आणि त्या विश्वासाला सार्थ अशी गोलंदाजी त्याने इथे केलेली आहे. जोरदार अपील पंचांकडे. थर्ड अंपायर तिसरे पंच मात्र तपासतील बॅटर पोहोचला की नाही पोहोचला. क्लोज कॉल आहे. पाहूया निर्णय काय असणार आहे. विकेट कीपर गणेश चोखट मात्र त्याला विश्वास आहे, परंतु तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय. बॅटर नॉट आउट आहे, पोहोचलाय. सिंगल मात्र घेतलेली आणि या सिंगलने स्कोर जाऊन पोहोचलाय 3 वर. पहिल्या 5 चेंडूंमध्ये जीत रोजारियोने फक्त 3 धावा दिल्या. कमालीचं हे षटक. अक्षय भगत, साहिल लोंगलेने देखील अशीच सुरुवात केली होती. पुढे आला दशरथ देशमुख, फटका खेचला मिड विकेटला. फक्त एकच धाव, फक्त एकच धाव. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावा झाल्यात त्या 4, बिनबाद 4. पॉवर प्लेला झांजे ब्रदर्स संघाच्या देखील 4च धावा होत्या, फक्त विकेट गेली होती. चला एकत्रित येऊ नका. 24 बॉल 47 करायचे. लगेचच मॅचला सुरुवात करा. 24 चेंडू विजयासाठी 47 ची गरज. यानंतरची मॅच असेल AR ब्रदर्स आणि त्यांच्या विरोधात 40-40 वॉरियर्स. पहिल्याच ओव्हरमध्ये जीत रोजारियोने फक्त 4 धावा दिल्या. कमालीचं षटक त्याचं राहिलं. चला 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं कंप्लीट करायचे, ते लक्षात असू द्या. वेळ घेऊ नका. आखाडे आलाय. पहिल्या
दिवसाचा आपण खेळ पाहिला तर विजय आखाडे पहिल्याच मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब त्याने जिंकला होता. पहिला चेंडू विजय आखाडे आलाय आणि निर्धाव टाकतोय. अशी काहीशी सुरुवात पहिल्या इनिंग मध्ये देखील झाली. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल पूल करण्याचा प्रयत्न होता, अतिरिक्त बाउन्स मात्र मिळाला. फक्त 4च धावा आहेत. चांगली गोलंदाजी चालू आहे झांजे ब्रदर्स टीम कडून. दोन्ही टीमचा बॉलिंग अटॅक चांगला आहे. दबाव वाढत होता दशरथ देशमुख वर. विजय आखाडेने घेतले ते विकेट. फलंदाज बाद. पहिला धक्का झांजे ब्रदर्स या टीमने दिलाय सुधाकर भाऊ गारे फाउंडेशनला. फार महत्वाची विकेट, कारण पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या नव्हत्या. विजय आखाडेने पहिला चेंडू निर्धाव टाकला आणि त्यानंतर विजय आखाडेच्या चेंडूवरती प्रहार करण्याच्या नादात दशरथ देशमुख मात्र बाद झाला. नवीन फलंदाज ज्ञानेश्वर कदम डीके मैदानात दाखल झालाय. सुधाकर भाऊ गारे फाउंडेशन या टीमचा आपण विचार केला तर 50 ते 60 खेळाडू या टीमचे नेहमी अगदी प्रत्येक वर्षी फिक्स असतात. कॅप्टन म्हणून अक्षय भगत गेले कित्येक वर्ष या टीमला लीड करतोय. अक्षय भोईर या टीम मध्ये होता, परंतु आता सध्या अक्षय भोईर टीमच्या मॅनेजरच्या भूमिकेत आहे. धनराजला या टीम मध्ये नेहमी मी पाहिले. 4 धावा 1 विकेट. चांगली गोलंदाजी विजय आखाडे कडून. आणखी एक माथेरानचा खेळाडू मागे जाऊन मारण्याचा प्रयत्न होता डीकेचा. आणखी एक निर्धाव चेंडू. दबाव वाढायला सुरुवात झाले. 21 चेंडू विजयासाठी. आता 47 धावांची गरज. पहिलाच सामना सुपर 10 चा इथे रंगतोय. सुपर 5 मध्ये जे संघ जातील त्यातीलच खेळाडूंना वैयक्तिक पारितोषिक देण्यात येतील, हे लक्षात असू द्या. पुन्हा बाउन्सरचा इथे वापर. कव्हर्सला फटका खेचलाय. कपिल होता त्या ठिकाणी. फक्त एकच धाव. पाप आतापर्यंत चेंडू फेकले गेलेले 10 चेंडूंमध्ये धावा आल्या त्या 5. एकही चौकार नाही, एकही षटकार नाही. पहिल्या इनिंग मध्ये देखील 10 चेंडूंमध्ये धावा फक्त 6च होत्या आणि ते 5 आहेत आणि एकच विकेट होती. काही सामना रंगताय पहा. बॉलिंग अटॅकचं मी विशेष कौतुक करेल. साहिल लोंगले, अक्षय भगत, त्याचबरोबरीने जीत रोजारियो, आखाडे. व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव. इम्पॅक्ट प्लेयर कॅप्टन तुम्हाला नक्कीच सांगेल की एक ओव्हर तो इनफिल्डला असेल, त्यानंतर तो काही बॉलिंग करू शकतो. कारण मला आठवतोय सामना श्री बादशाह वॉरियर्स या टीमचा. आडव्या बॅटने अक्षय भगतचा फटका. बॉल सीमारेषा पार. शेवटी केला आक्रमण अक्षय भगतने. मात्र जाऊन पोहोचेल 12 वर. पहिल्या षटकाचा एक चेंडू बाकी अद्यापही. 12 धावा झाल्यात. इम्पॅक्ट प्लेअरचं यूज करतायत फिल्डिंग करणारी टीम. तुम्ही ऑर्गनायझरशी संपर्क साधा. धावा झाल्यात ते मात्र 12. एक विकेट.
बॅटची कडा, बिग विकेट. षटकाराचं प्रत्युत्तर दिलं विजय आखाडेने. महत्वाचा फलंदाज मात्र इथे बाद झालाय. अक्षय भगत मात्र इथे माघारी परततोय. जोरदार धक्का दिलाय जांजे ब्रदर्सच्या गोलंदाज विजय आखाडेने. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. धावा आहेत त्या 12. विकेट गेल्यात. 2 इनसाइड एज होती. चांगला झेल घेतला गणेश चोखटने. फलंदाज बाद. पहिलाच सामना इथे अत्यंत रोमांचक होत असताना 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावा झाल्यात त्या 2 बाद 12. 18 बॉल विजयासाठी आता 39 धावांची गरज आहे. अक्षय भगत बाद झाला आणि आता अक्षय गायकवाड मैदानात दाखल झालाय. 2 बलाढ्य संघ, बॉलिंग अटॅक दोन्ही टीमचा तगडा आहे. एका बाजूला अक्षय भगत, साहिल लोंगलेला पहिल्या सत्रामध्ये 3 ओव्हरसाठी आपण पाहिलं त्याने फार कमी धावा दिल्या. 3 ओव्हरचा खेळ पाहिला तर 14 आल्या होत्या आणि आता आपण पाहतोय विजय आखाडे, जीत रोझारिओने यांनी या दुसऱ्या डावामध्ये 3 ओव्हर्स ते टाकतायत कारण आता जीत रोझारिओ पुन्हा आलाय. 2 ओव्हरमध्ये आतापर्यंत धावा झाल्यात त्या 12. विकेट गेल्यात 2. अद्यापही केदार भगत मात्र स्क्वॉडमध्ये अर्थातच तंबूमध्ये. AR ब्रदर्सचे संघ मालक यांचंही स्वागत आम्ही इथे करतोय.
साठी तिसऱ्या षटकात अठरा चेंडू 39. खरं तर जीत रोझारिओ मात्र गोलंदाजीसाठी दाखल झाला होता, परंतु अचानकपणे निर्णय त्याने घेतला की भूषण मोर्गेच्या हातात षटक देऊ. जीत रोझारिओने 3 धावा दिल्या. विजय आखाडेने मात्र धावा दिल्या त्या आपल्या ओव्हरमध्ये 8 आणि 2 विकेट त्याने महत्वाच्या घेतल्या. भूषण भूषणचा बॉल हुक केलाय. व्हॉट अ ग्रेट शॉट बाय डीके. ज्ञानेश्वर कदमच्या बॅट मधून आला हा षटकार. 6 धावा. ते आक्रमण झालं. अक्षय भगत बाद झाल्यानंतर नक्कीच दबाव वाटत होता, परंतु डीकेच्या बॅट मधून षटकार मात्र आलाय. स्कोर जाऊन 18 वरती पोहोचतोय. 2 विकेट गेल्या. 51चं लक्ष्य. 11.65चं रिक्वायर्ड रन रेट आहे या मॅच मध्ये विजयासाठी. पुन्हा शॉर्ट पिच बॉल. बॅटची कडा घेतले. हा गोलंदाज दोन्ही बाजूने चेंडू वळवण्याची खासियत आहे. लेग कटर, ऑफ कटर. मगाशी साहिल आणि अक्षयला देखील आपण पाहिलं. 2 तगड्या बॉलिंग अटॅक मध्ये हा सामना चालू आहे. झांजे ब्रदर्स एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला सुधाकर भाऊ गारे फाउंडेशन. 18 धावा झाल्या. 2 विकेट आहेत. फलंदाजी करतोय ज्ञानेश्वर कदम. 4 चेंडू 7 वर एक षटकार त्याने खेचलाय. पुढे टाकला बॉल. आतमध्ये आणला. शॉट चांगला आहे. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय. अडवलाय चेंडू त्याने. चांगली फिल्डिंग. 2 झाल्यात आणि आता तिसरी देखील मात्र इथे होते. अडवला चेंडू परंतु गॅदर करू शकला नाही. या धावा रोखाव्या लागतील. 3 धाव्याने स्कोर मात्र जाऊन पोहोचला. आता 21 वर 21 धावा यायला सुरुवात झाली. ज्ञानेश्वर कदम याच विभागातील एक चांगला खेळाडू आहे. मुक्पे गावचा. तिसरं षटक. पहिला सामना पहा किती रोमहर्षक ठरतोय. ही खरी ओळख आहे केपीएल ची. बाळाने केलेलं आक्रमण 4थ्या षटकात. तिथून डावाला उभारी मिळाली. शेवटच्या षटकात देखील धावा आल्या 13. 4थ्या षटकामध्ये ज्या 23 आल्या, बाळाने ते आक्रमण केलं. तिथे टार्गेट सेट करण्याला एक पाया मिळाला. पुन्हा शॉर्ट पिच बॉल. पूल करण्याचा प्रयत्न. कपिलच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. खरं तर कपिल देखील ऑलराऊंडर आहे. भडवल टीम कडून मी त्याला बॅटिंग बॉलिंग नेहमी करताना पाहिलं. त्यानेच खरं तर सुरुवात केली मोठे फटके खेळण्याचे. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 22 वर. 2 बाद 22. 51 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना दमदार फटका. व्हॉट अ शॉट बाय डीके. वन्स अगेन इट्स मॅक्झिमम. भूषण मोर्गे या टीमचा लीडिंग बॉलर आहे. षटकार. हेरी धाव आणि एक सिंगल. 16 धावा आल्यात. कमालीचं आक्रमण डीके कडून. कव्हर्सला मारलाय बॉल. हवेत. फिल्डर आहे तिथे. झेल होईल. विकेट घेतले भूषण मोर्गेने. बाद होईल डीके. समाप्त झालाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या सुधाकर भाऊ गारे फाउंडेशन टीमची 28. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि आता विजयासाठी गरज असेल 23 धावांची. 12 चेंडू 23 धावा. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा अर्थातच या दिवसाचा हा नियम आहे, कारण लीग स्टेज मध्ये हा नियम नव्हता.
पुढचे दोन्ही संघ आपण रेडी राहा. 40-40 वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधात खेळणारा AR ब्रदर्स. टॉस जिंकलाय तो 40-40 टीमने. हर्षद आपला निर्णय फिल्डिंग करण्याचा आहे. आपण तयारीत राहा. AR ब्रदर्स, अमोल मोडक तुम्हाला बॅटिंग करायचे. आपण देखील जिथे पवेलियन आहे तिथे येऊन थांबा, कारण 5-5 ओव्हरच्या सर्व सुपर 10च्या मॅचेस आपल्याला कंपल्सरी घ्यायचे आहेत. आपल्याकडे आणखी वेळ मिळाला तर आपण पुढच्याही मॅचेस 5-5 ओव्हरच्याच घेऊ, परंतु वेळेवरती सर्व काही निर्भर असेल. फलंदाज बाद झाला शेवटच्या चेंडूवरती. मनोज ज्ञानेश्वर कदम मैदानात दाखल झाला. आणखी एक चिंचवलीचा जबरदस्त खेळाडू केदार भगत आणि चौथ्या षटकात आलाय स्वतः जीत रोझारियो. जीत रोझारियोने एंड बदललेत पहा. त्याला ठाऊक आहे षटक निर्णायक आहे आणि निर्णायक षटकामध्ये स्वतः टीमचा कॅप्टन बॉलिंगसाठी आलाय. पुढे ठेवला हा चेंडू. लेग कटरचा चांगला वापर, चांगला गोलंदाजी. पहा किती चांगला निर्णय त्याने घेतला. त्याला ठाऊक आहे इम्पॅक्ट प्लेअर अलाउड केला नाही, त्याने लगेच गोलंदाजी दिली. भूषणला आक्रमण झालं, ठीक आहे. चौथ्या षटकात 12 बॉल 23 करायचे. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. आता ही लढाई अगदी आपण पाहतोय ना, संघर्ष शिगेला पोहोचलाय. अक्षय गायकवाडला पहिला चेंडू टाकला निर्धाव जीत रोझारियोने. चांगला स्ट्रोक. कव्हर्सला मिसफील्ड झाले. एक धाव. या मिसफील्ड टाळाव्या लागतील. दबाव आहे, प्रचंड दबाव आहे. एकेरी धाव संख्येने स्कोर मात्र जाऊन पोहोचतो 29 वर. विजयासाठी आता 22 पाहिजे. 10 चेंडू 22 ची गरज. सर्वांच्या नजर आहेत त्या केदार भगत वरती. अत्यंत विस्फोटक हा फलंदाज आहे. जीत रोझारियो माथेरान आणि केदार भगत चिंचवली. झांजे ब्रदर्स विरोधात सुधाकर भाऊ गारे फाउंडेशन. कोण जिंकेल हा सामना? कंपल्सरी चेसिंग. दोन्ही संघाने गोलंदाजी चांगली केलेली आहे, यात अजिबात शंका नाही. साहिल असेल, अक्षय असेल, जीत असेल, त्याचबरोबर विजय आखाडे असेल. फटका लॉंग ऑफला. ही महत्वाची कॅच आहे आणि ते झेल घेतोय जीत रोझारियो. विजयाचं सेलिब्रेशन करत असताना केदार भगत बाद झालाय. केदार भगत हा सामना अगदी एकतर्फी या 2 ओव्हरची मॅच मध्ये, म्हणजे 2 षटक बाकी असताना, तेबीची गरज असताना असं प्रत्येकाला वाटत होतं की हा सामना सहजरित्या केदार भगत आपल्या बाजूने वळवेल, परंतु ते झालं नाही. जीत रोझारियोने त्याचे विकेट घेतले. ऋतिक नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय. काय गोलंदाजी चालू आहे जीत कडून. 4 धावा देत त्याने 1 विकेट घेतले. 9 चेंडू टाकलेत आतापर्यंत, 4 धावा दिल्यात. कॅप्टन कसा असावा तर जीत रोझारियो सारखा. अक्षय भगतने देखील गोलंदाजी चांगली केली होती ॲज अ कॅप्टन, परंतु या मॅच मध्ये डिसिजन मेकर खरा ठरलाय तो जीत रोझारियो. कारण त्याने पाहिलं की आता मला हे निर्णायक षटक टाकावंच लागेल आणि तो गोलंदाजीसाठी आला. त्याने सांगितलं सुरुवातीला की पॅकर्स माझ्यावरती नेहमी विश्वास दाखवतात आणि त्या विश्वासाला सार्थ अशी गोलंदाजी सध्याच्या घडीला जीत करतोय. लेफ्टी बॅटर ऋतिक मैदानात दाखल झालाय. ऋतिक कोळंबे. धाबांची गरज आहे. विस्फोटक फलंदाज आहे हा देखील. 9 चेंडू विजयासाठी 22 करायचे सुधाकर भाऊ गारे फाउंडेशन या टीमला. फटका फसला एक्स्ट्रा कव्हरला. झेल होईल. आणखी एक धक्का दिलाय. जीत रोझारियोने बाद होतोय ऋतिक कोळंबे. नक्कीच पाहिलं असेल की 2 खेळाडू एकमेकांचा आत्मविश्वास वाढत असताना, एका बाजूला बाळा आणि दुसऱ्या बाजूला अर्थातच जीत रोझारियो, दोघांनी या मॅच मध्ये कमालीची कामगिरी केली. 29 धावा झाल्यात. 5 विकेट. ऑन हॅट्रिक आहे जीत रोझारियो. 4 धावा दिल्यात. फक्त 4 धावा दिल्यात त्याने. 2 चेंडू शिल्लक.
आणखी एक वेगवान चेंडू बीट करतोय बॅटरला. कमालीची गोलंदाजी माथेरानचा अजित रोझारियो. प्रचंड वेग आहे या गोलंदाजाकडे. 5 चेंडूंमध्ये फक्त एकच धाव आली जीतच्या विरोधात. कमालीची गोलंदाजी. कॅप्टनने षटक स्वतः हाती घेतलं. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. नेता कसा असावा संघाचं त्याचं मूर्तिमंत उदाहरण दाखवत असताना जीत रोझारियो. लास्ट बॉल. हा देखील फटका फसलाय. या ओव्हरमध्ये 3 विकेट घेतल्या जीतने. 2 ओव्हरचा खेळ, अर्थातच 2 ओव्हर त्याने टाकल्या. जीतने विकेट घेतल्या 3, धावा दिल्या अवघ्या 4. कमालीचं षटक. या षटकात फक्त जीतने 1 धाव दिली. हा सामना आता आलाय 6 बॉल विजयासाठी करायचे सुधाकर भाऊ गारे फाउंडेशन या टीमला. 22 गोलंदाजीसाठी येतोय. एक चांगला ऑलराऊंडर आहे. विश्वास त्याच्यावरती दाखवलाय. परंतु अक्षय गायकवाड विजयी व्हायचं असेल तर आक्रमण करावं लागेल. कंपल्सरी चेसिंग. दोन्ही टीम पुढचे रेडी राहा. मॅच समाप्त झालं की आपण लगेचच आतमध्ये चला. पहिली सुपर 10 ची मॅच. 6 चेंडू विजयासाठी 22 पाहिजेत. पहिलाच बॉल आणि ते नशिबाची साथ. फक्त एकच धाव. सुयोग आलाय. नवीन फलंदाज. तारेला बॉल लागला. अक्षयचा हा चांगला फटका होता कपिल झोमटेच्या विरोधात. परंतु हा चेंडू तारेला लागला आणि मैदानातच थांबला. 5 चेंडू विजयासाठी 21 ची गरज. झांजे ब्रदर्स आज नशीब घेऊन आलेत. कारण फटका पाहिला तर नक्की सीमा पार गेला असता. 5 चेंडू 21 पाहिजेत. सुयोग पालकर. पंचांकडे जोरदार अपील होते. नॉन स्ट्रायकिंग एंडला गोलंदाज तयार नव्हता. गणेश चौखट कदाचित असं वाटते की 12th पण सांगत होता अक्षय गायकवाडची देखील विकेट गेली असती. आणि ही विकेट तर फारच महत्वाची ठरली असती मग. कारण अक्षय गायकवाडकडे ती क्षमता आहे. 2 बॉल 2 धावा दिल्यात. 4 चेंडू विजयासाठी आता 20 ची गरज. काय सामना रंगतोय. 4थ्या षटकात बाळा मोरेने धावा कुठल्या होत्या त्याचा इथे फायदा उचलताना दिसतोय झांजे ब्रदर्स हा संघ. कोण पोहोचेल सुपर 5 मध्ये. झांजे ब्रदर्स की सुधाकर भाऊ गारे फाउंडेशन. अजय घरत एका बाजूला, दुसऱ्या बाजूला प्रशांतजी झांजे आणि नितीनजी झांजे. वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल इथे घोषित केलाय. 4 चेंडू विजयासाठी गरज येते आता मात्र 19 धावांची. 3 षटकार पाहिजे. दोन्ही टीम आपण रेडी राहा. स्टेजच्या समोर या दोन्ही टीम. 5-5 ओव्हरच्या मॅचेस आहेत सुपर 10 च्या. 32 धावा झाल्यात. 6 विकेट. 51 चं टार्गेट. पहिलाच सामना अतिशय रोमांचक होत असताना आडव्या बॅटने अक्षय गायकवाडने बॉल फेकून दिलाय सीमारेषा पार. सामना संपलेला नाहीये. बॉल जातोय.
3 चेंडू विजयासाठी 13 धावांची गरज आहे. काय सामना रंगतोय पहा. कपिल झोमटेच्या विरोधात अक्षय गायकवाडचं आक्रमण. खरं तर या एंडकडून धावा फार कमी पाहिलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी करावी लागेल ती कपिल झोमटेला धावा रोखण्यासाठी. अक्षय गायकवाड हार्ड हिटर बॅटर आहे. 5 चेंडू 9 वरती खेळतोय. हा देखील धीम्या गतीचा बॉल. पॅरलल स्ट्रोक. बॉल सीमारेषा पार. आणखी एक षटकार. अर्थातच आजच्या शेवटच्या दिवसाचा नियम. दोन चेंडू विजयासाठी 7. काय फलंदाजी करतोय अक्षय गायकवाड. मागचं षटक फक्त एकच धाव दिली. जीत रोझारियोने. कपिल झोमटे बडवलचा खेळाडू आणि त्यांच्या विरोधात अक्षय गायकवाड नेवाळीचा. त्याच्या बॅट मधून मात्र इथे धावा आल्यात. 2 चेंडू 7 पाहिजेत. काय होईल या मॅच मध्ये. कपिल झोमटे टाकेल की निर्धाव चेंडू, की मात्र अक्षय गायकवाड पुन्हा एकदा आक्रमण करेल. कमालीचा सामना. पहिल्याच मॅच मध्ये मात्र इथे KPL मध्ये रोमहर्षक लढत अगदी आपण पाहतोय. 2 चेंडू विजयासाठी धावा करायचे त्या मात्र 7. चला, मॅच बॉल सापडत नसेल तर मॅच चालू करा. 2 चेंडू 7 ची गरज. या चेंडूवरती किमान 1 धाव तरी पाहिजे, कारण कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. 2 चेंडू 7 ची गरज. पहा किती प्रयत्न त्या मॅच बॉल साठी. सुपरस्टिशन. जीत रोझारियो देखील हसतोय. चांगली लढाई. हे बॅटल आहे कर्जत प्रीमियर लीगचं. हीच तर खरी मजा आहे ना. हाच खरा आनंद आहे. अशाच लढती तुम्हाला आज दिवसभर पाहायला मिळणार आहेत. 2 चेंडू विजयासाठी 7. कपिल झोमटे विरोधात अक्षय गायकवाड. आणि ते फटका फसलाय. बॉल मिड विकेटला. फलंदाज बाद. व्हॉट अ ग्रेट मॅच. सुधाकर भाऊ गारे फाउंडेशन. अक्षय गायकवाडचे प्रयत्न इथे असफल ठरले. 2 चेंडू 7 पाहिजे होत्या. झेल मात्र घेतला बाळा मोरेने. आणि आता 1 चेंडू विजयासाठी 7 धावांची गरज. च्या ओव्हर मध्ये जरी सिंगल डबल घेतल्या असत्या तरी सुद्धा हे समीकरण थोडं वेगळं असतं. जीतच्या विरोधात तुम्ही आक्रमण करायला, मला असं वाटते की तो निर्णय कुठेतरी चुकला. तुमचे ओपनिंग पेअर जीत रोझारियोच्या विरोधात डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळत होती आणि तुम्ही मिडल ऑर्डरचे बॅटर त्याच्या विरोधात आक्रमण करत होते. इथेच कुठेतरी फरक पाहायला मिळाला. कदाचित तिथे सिंगल आल्या असत्या तर हे समीकरण वेगळं असतं. परंतु इथे एक्स्ट्रा बॉल पडला तर मॅच मध्ये राहील सुधाकर भाऊ गारे फाउंडेशन. 1 चेंडू 7 ची गरज. आणि इथे सुपर 5 मध्ये जाऊन पोहोचलाय नितीनजी जांजे, प्रशांतजी जांजे यांचा झांजे ब्रदर्स हा संघ. हार्ड लक टू सुधाकर भाऊ गारे फाउंडेशन टीम. हॅलो हॅलो. हार्ड लक टू सुधाकर भाऊ गारे फाउंडेशन टीम. अजयजी घरत आणि त्याचबरोबर प्रफुल्लजी भोईर. पुढील पर्वासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. मॅन ऑफ द मॅच जीत रोझारियो, कॅप्टन. काय गोलंदाजी त्याची राहिली, परंतु अक्षय गायकवाडची देखील इनिंग प्रत्येकाला लक्षात राहील.
तारेला लागलेला चेंडू, त्यानेच झटका दिला सुधाकर भाऊ गारे फाउंडेशन टीमला. 2 ओव्हर टाकल्या, 5 धावा देत, 4 धावा देत 3 विकेट ज्याने घेतल्या. जीत रोजारिओ ठरलाय या मॅचचा हिरो. चला, मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देणार आहोत. चला पंच, आपण आतमध्ये चला लवकरात लवकर. काय सामना झाला पहिला. बॅटर पाठवा त्वरित. 4थं षटक जे आलं त्या 4थ्या षटकात फक्त एकच धाव आली. कर्जत तालुक्यातील सुप्रसिद्ध मयूर कारशे, आमचे सुप्रसिद्ध उद्योजक, अगदी रास्त दरात प्रत्येकाचं स्वप्न ते पूर्ण करत असतात. मयूर कार्सचे ओनर मयूरजी शिंदे यांच्या वतीने जीत रोजारिओ आणि बाळा मोरे यांच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलंय. मॅन ऑफ द मॅच आकाश घरत यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यावा. आकाश घरत यांना विनंती, आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यासाठी यावं. कॉंग्रॅच्युलेशन्स टू जीत रोजारिओ. आणि मॅचच्या अगोदरच आता विचारून घ्या की इम्पॅक्ट प्लेअर कोणते आहेत आणि ते अवेलेबल आहेत की नाही. परत तो घोळ नको, त्रास नको दो डोक्याला. हा इम्पॅक्ट कोण आहे का, तो असेल तर इथेच सांगा. दोन्ही टीम. तिकडे कोण आहे? हर्षद कोण आहे इम्पॅक्ट प्लेअर? हा, तू आहे इम्पॅक्ट प्लेअर. येस, कॉंग्रॅच्युलेशन्स टू जीत रोजारिओ. आणि मयूर कारशे ओनर मयूरजी शिंदे यांच्या वतीने तुम्हाला 500 रुपयांचं पारितोषिक इथे देण्यात येते. धन्यवाद मयूरजी शिंदे. अभिनंदन जीत रोजारिओ. आणि बाळा मोरे यांना देखील विनंती की आपल्यासाठी देखील मयूर शिंदे यांच्या वतीने, साहेब या आकाश घरात, 500 रुपयांचं पारितोषिक मयूर शिंदे यांच्या वतीने. प्रचंड प्रेम आहे बाळा मोरे. बाळा मोरेची देखील फलंदाजी थांबला. 4थ्या षटकात त्याने 23 कुठल्या. अभिनंदन जांजे ब्रदर्स. हार्ड लक सुधाकर भाऊ गारे फाउंडेशन टीम. कदाचित ते इलेक्ट्रिक पोल कुठे ठेवला आहे त्याच्या शोधात राहतील आता.